सांगली ही क्रीडा नगरी आहे. येथील कुस्ती, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, क्रिकेट यासह प्रत्येक खेळाच्या विकासासाठी मी मदत केली आणि यापुढेही करणार आहे. सांगलीचं नाव क्रीडा क्षेत्रात संपूर्ण जगात मोठं झालं पाहिजे. त्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्याची माझी तयारी आहे, असं प्रतिपादन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केलं. गाव भागातील 125 वर्षांची परंपरा असलेल्या हंडे पाटील तालमीचे प्रमुख सुजित हंडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पैलवान, वस्ताद तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फटाक्यांच्या आतिषबाजी आणि संगीताच्या तालावर केक कापून हंडे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला. पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सुधीरदादा यांचा यावेळी तालमीतर्फे आणि उपस्थित सर्व पैलवानांतर्फे सत्कार करण्यात आला. सुधीरदादा म्हणाले, मी स्वतः बॉक्सिंग खेळलोय, त्यामुळे मला खेळाबद्दल आणि खेळाडूंबद्दल खूप आपुलकी आहे व आस्था आहे. सांगलीतील ज्योतिरामदादा कुस्ती आखाडा नव्या स्वरूपात उभा राहतो. प्रत्येक प्रभागात आणि मतदारसंघातील प्रत्येक गावात सुसज्ज क्रीडांगणे उभी राहणार आहेत. सांगलीतील मल्लविद्या टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी माझा सातत्याने प्रयत्न सुरू असतो. किंबहुना कोणताही खेळ खेळणाऱ्यांना माझी यापुढेही सातत्याने मदत राहील. सुजित हांडे पाटील तसेच या तालमीचे वस्ताद ज्योतिराम वाझे यांनी सुधीरदादांनी कुस्ती कलेच्या तसेच अन्य खेळांच्या विकासासाठी केलेल्या मदतीची यावेळी माहिती दिली. भाजप नेते अतुल माने यांनी सुधीरदादांनी प्रत्येक प्रभागात क्रीडांगणांच्या उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी वस्ताद अजित शिंदे, वस्ताद शशिकांत कुंभार, वस्ताद शहाजी पवार, पैलवान अमोल खंबाळे, उदय भडेकर, रवी बाबर, सौरभ शिंदे, पैलवान गुलाब पाटील, श्री शिवप्रतिष्ठानचे हनुमंत पवार, संतोष देवळेकर आदी उपस्थित होते.